नमस्कार. सर्वांचे आपले ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कधी असा विचार आलाय का? अगदी आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो हा विचार कधी ना कधी. हो ना, की आपल्यामध्ये खूप काही करण्याची क्षमता आहे. आपण काहीतरी मोठं करू शकतो याची आतून जाणीव असते. पण तरीही आपण एका अतिशय सामान्य अशा रटाळ आयुष्यात अडकून पडलोय. म्हणजे रोज तेच काम आणि वीकेंडला कुठेतरी स्वस्तातले टाकोस किंवा पिझ्झा खाल्ला की झालं. बरोबर. आणि वेळ कुठे निघून जातो याचा नुसता विचार करत बसायचं. पण बरं का, जर कोणी असं सांगितलं की आपल्याला एका जबरदस्त आयुष्यापासून रोखणारी परिस्थिती नाहीये, आपला बॉस नाहीये किंवा नशीबही नाहीये, तर रोखणारी एकमेव गोष्ट आपलंच म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, तर हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटतं खरं तर. अगदी. आणि म्हणूनच आज आपण एका अतिशय रंजक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. आज आपण जेन सिन्सेरो लिखित यू आर अ बॅड ॲस मधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. आणि ही सखोल चर्चा करण्यासाठी हेच पुस्तक निवडण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे हे पुस्तक फक्त मला माझं आयुष्य बदलवासं वाटतंय अशा हवेतल्या गप्पा मारत नाही. खरंय. जगभरात लाखो लोकांनी हे पुस्तक वाचलंय, कारण हे वॉन्टिंग म्हणजे इच्छा असणे आणि डिसाइडिंग म्हणजे खऱ्या अर्थाने निर्णय घेणे यातला नेमका फरक अतिशय प्रॅक्टिकल मार्गाने शिकवतं. आपण सगळेच काहीतरी वॉन्ट करत असतो, पण खऱ्या अर्थाने कृती करत नाही. हो. आणि यामागचं मानसशास्त्र काय आहे हे या पुस्तकात खूप छान उलगडून सांगितलं आहे. कारण आपण बऱ्याचदा ऐकतो की सकारात्मक विचार करा, पण ते का काम करत नाही याचं मूळ कारण या पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिलं आहे. लेखिका एका कन्सेप्टबद्दल बोलते, द बिग स्नूज. द बिग स्नूज. हो, तो भाग खूपच भारी आहे. सुरुवातीला मला वाटलं की हे फक्त आळशीपणाबद्दल असेल, पण हे त्याहून खूप खोल आहे. नक्कीच. म्हणजे आळस हे फक्त वरवरचं लक्षण आहे. द बिग स्नूज म्हणजे खरं तर आपलं सबकॉन्शियस माइंड, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर आपला इगो. इगो म्हणजे अहंकार. तसं नाही. म्हणजे आपण नेहमी असा विचार करतो की आपलं कॉन्शियस माइंड किंवा जागृत मन सर्व काही नियंत्रित करत आहे. आपण काय ठरवतो, काय निर्णय घेतो, हे सगळं आपल्या हातात आहे असा आपला समज असतो. हो, आपल्याला तसंच वाटतं नेहमी. पण प्रत्यक्षात आपल्या आयुष्याची गाडी आपलं सबकॉन्शियस माइंड चालवत असतं. हे तेच मन आहे जे आपण साधारण 7 वर्षांचे होईपर्यंत विकसित झालेलं असतं. आणि तुला माहितीये, लहानपणी आपल्याकडे कोणतीही फिल्टर नसते. अच्छा, म्हणजे जे ऐकलं ते थेट आत जातं. अगदी बरोबर. आपल्या आईवडिलांनी, समाजाने ज्या काही समजुती आपल्यावर बिंबवल्या त्या आपण सत्य मानून स्वीकारतो. द बिग स्नूज ही एक प्रकारची अतिकाळजी करणारी आईच आहे. तिचे एकच काम आहे आपल्याला सुरक्षित ठेवणे आणि कायम कम्फर्ट झोनमध्येच ठेवणे. पण एक मिनिट, जर आपलं सबकॉन्शियस माइंड सर्व नियंत्रित करतंय आणि त्यात लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आधीच प्रोग्राम झालेल्या आहेत, तर याचा अर्थ असा होतो का की आपण फक्त आपल्याच मनातील एक पॅसेंजर आहोत? म्हणजे कसं? म्हणजे आपण जे काही करतोय ते आधीच ठरलेलं आहे आणि आपल्या हातात काहीच नाही. आपण फक्त गाडीत बसलोय आणि मन गाडी चालवतंय. आपण पॅसेंजर नक्कीच आहोत, पण फक्त तोपर्यंत जोपर्यंत आपण झोपलेले असतो. अरे वा. म्हणूनच लेखिका याला द बिग स्नूज म्हणते. इथून बाहेर पडण्याची खरी किल्ली म्हणजे जागरूकता किंवा अवेअरनेस. आपलं मन आपल्याला सुरक्षित ठेवण्यापासून, नवीन गोष्टी करण्यापासून रोखतं, कारण नवीन गोष्टीत अपयशाचा धोका असतो. पण एकदा का आपण या बिग स्नूजला ओळखलं की आपण त्यातून जागे होऊ शकतो. हे समजायला पुस्तकातला तो मॅट्रेस सेल्समॅनचा किस्सा खूप भारी आहे. हो, तो किस्सा मलाही खूप आवडतो तो. जेव्हा मी तो वाचला तेव्हा मला जाणवलं की आपण सगळेच कधी ना कधी असं वागतो. लेखिकेला एकदा बॉलिंग करताना अपघात होतो. पाठीला आणि पायाला मोठी दुखापत होते. आणि डॉक्टर तिला कडक गादी वापरण्याचा सल्ला देतात. हो, मग ती एका दुकानात नवीन गादी घ्यायला जाते, एका गादीवर झोपून पाहते आणि तिथं तो विचित्र सेल्समॅन म्हणजे तो तिला माहिती देता देता थेट तिच्या शेजारी त्याच गादीवर येऊन झोपतो. बापरे. आणि ती घटना जितकी विचित्र आहे त्याहून विचित्र तिची प्रतिक्रिया असते. अगदी. ती त्याला तिथून उठायला सांगत नाही. ती स्वतःला त्रास करून घेते. तिच्या पाठीत भयंकर वेदना होत असतात. ती अस्वस्थ होते, पण तरीही ती गप्प राहते. आणि याचं कारण तिचं तेच लहानपणीचं प्रोग्रॅमिंग असतं. तिच्या कुटुंबातून तिला कोणताही वाद किंवा संघर्ष टाळण्याची शिकवण मिळालेली असते. हो ना, अवॉइडिंग कॉन्फ्रंटेशन ज्याला आपण म्हणतो. अगदी तेच. काहीही झालं तरी लोकांशी वाद घालायचा नाही, शांत राहायचं, कुणाला वाईट वाटेल असं वागायचं नाही.
हा प्रोग्रॅम तिच्या डोक्यात इतका पक्का बसलेला असतो की ती स्वतःच्याच शरीराची गैरसोय सहन करते, पण त्या माणसाला एक साधी विनंती करू शकत नाही. हेच ते द बिग स्नूजचं उदाहरण आहे. तिचं सबकॉन्शियस माइंड तिला सांगत असतं की वाद घालणं म्हणजे धोका. शांत बस. म्हणून आपल्या आयुष्यातील ज्या गोष्टी सध्या काम करत नाहीत, मग तो पैशांचा प्रश्न असेल, नातेसंबंध असतील, त्यामागे अशी कोणती जुनी स्टोरी किंवा समज लपलेली आहे ते आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे आपण स्वतःला कोणत्या खोट्या कथा सांगत आहोत हे शोधून काढलं पाहिजे. बरोबर. तरच आपण हा पॅटर्न तोडू शकतो. पण मग जेव्हा आपण हा पॅटर्न ओळखतो आणि आपल्या या बिग स्नूजमधून जागे होतो, तेव्हा पुढे काय? आपलं सबकॉन्शियस माइंड बदललं की अचानक सगळं कसं बदलतं? इथूनच लेखिका फ्रिक्वेन्सी आणि द लॉ ऑफ अट्रॅक्शन याबद्दल बोलते. पण मला इथे थोडा स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे. कारण जेव्हा लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल ऐकतात, तेव्हा बऱ्याचदा वाटतं की हे फक्त हवेतले विचार आहेत. हो, बऱ्याच जणांचा हाच समज असतो. म्हणजे काय, नुसतं सोफ्यावर बसायचं, डोळे बंद करायचे आणि पैशांचा पाऊस पडेल असा विचार करायचा. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटलं असेल की आपण आपलं जग आपल्या विचारांनी बनवतो, पण आइन्स्टाईनचे विचार माझं घर भाडं कसं भरणार? हा खूप महत्वाचा आणि साहजिक प्रश्न आहे. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सोफ्यावर बसून जादूची वाट पाहणे अजिबात नाहीये. यामागे एक अत्यंत भक्कम मानसिक आणि वैज्ञानिक कारण आहे. आपल्या मेंदूत एक रॅटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणजे RAS नावाचा भाग असतो. ओके, RAS? हो. तो काय करतो तर आपल्या आजूबाजूच्या अब्जावधी माहितीमधून फक्त तीच माहिती फिल्टर करून आपल्याला दाखवतो ज्यावर आपला फोकस असतो. म्हणजे जसं आपण एखादी नवीन गाडी घेतली, समजा लाल रंगाची, हां, की अचानक आपल्याला रस्त्यावर सगळीकडे लाल रंगाच्या गाड्याच दिसायला लागतात. त्या गाड्या आधीही तिथे होत्याच, पण आपला मेंदू आता त्या नोटीस करायला लागलाय. अगदी तंतोतंत हेच. हे संपूर्ण विश्व एका सोर्स एनर्जीने बनलेलं आहे आणि विश्वातील प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते. बरं. तुमची फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमचा दृष्टिकोन, तुमची ऊर्जा. जेव्हा तुम्ही स्वतःला गरजू किंवा असुरक्षित या फ्रिक्वेन्सीवर ठेवता, तेव्हा तुमचा तो RAS फक्त अशाच गोष्टी शोधतो ज्या तुमच्या असुरक्षितेला दुजोरा देतील. अच्छा. म्हणजे आपण निगेटिव्ह विचार केला तर मेंदू निगेटिव्ह गोष्टी शोधून काढतो. अगदी. पण जेव्हा तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी उच्च पातळीवर, उदाहरणार्थ आत्मविश्वास आणि यशावर सेट करता, तेव्हा तुमचा मेंदू आजूबाजूला असलेल्या संधी ओळखू लागतो, ज्या आधी तुमच्या डोळ्यांसमोर असूनही तुम्हाला दिसत नव्हत्या. यासाठी पुस्तकात दिलेलं रेडिओ स्टेशनचं उदाहरण डोक्यात एकदम फिट्ट बसतं. हो, ते खूप सोपं करून सांगतं ही कन्सेप्ट. समजा आपल्याला 105.9 FM वर लागणारी अतिशय रोमॅन्टिक गाणी ऐकायची आहेत, पण आपण आपला रेडिओ 89.9 FM वर सेट केलाय, जिथे फक्त नॅशनल न्यूज चालू आहेत. हा, आता आपण रेडिओला कितीही मारलं, ओरडलो, तरी तिथे रोमॅन्टिक गाणी कधीच ऐकायला मिळणार नाहीत. बरोबर. युनिव्हर्सला किंवा तुमच्या स्वतःच्या मेंदूला तुम्ही फसवू शकत नाही. जर तुम्हाला यश हवं असेल, पण तुमची आंतरिक फ्रिक्वेन्सी सतत तक्रार करण्याची, भीतीची आणि स्वतःवर संशय घेण्याची असेल, म्हणजेच 89.9 FM, तर तुम्हाला यशाच्या संधी कशा दिसतील? नाही दिसणार. म्हणूनच तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी ट्यून करावीच लागेल. म्हणूनच जे हवंय ते आधीच मिळालंय असं वागा, म्हणजे ॲक्ट ॲज इफ असं म्हणतात. कारण जेव्हा तुम्ही तसं वागता, तेव्हा तुमची देहबोली बदलते, लोक तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागतात आणि खऱ्या जगातले निकाल बदलतात. पण इथेच एक मोठा अडथळा येतो ना. कोणता? जेव्हा आपण आपली फ्रिक्वेन्सी बदलतो, मोठं स्वप्न पाहायला लागतो आणि नवीन आत्मविश्वासाने वावरू लागतो, तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक, अगदी आपले जवळचे मित्र आणि कुटुंब आपल्याला नावे ठेवायला लागतात. अरे हो, हे तर नेहमीचंच आहे. हे शक्य नाही, तू कोण लागून गेलास, असं म्हणायला लागतात. मग तिथे आपली गाडी अडकते. आणि तिथेच आपण आपला फोकस हरवतो. यावर लेखिका अतिशय सुंदर वाक्य वापरते, सेल्फ परसेप्शन इज अ झू. म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एका प्राणीसंग्रहालयासारखा असतो. म्हणजे कसं? आपण बऱ्याचदा आपली ओळख इतर लोकांच्या प्रतिक्रियांच्या आरशात बघत असतो. जेव्हा आपण आपल्या बिग स्नूजमधून बाहेर पडून काहीतरी वेगळं करू पाहतो, तेव्हा ते इतरांसाठी धोकादायक वाटतं. म्हणजे हे असं आहे की आपण एका शर्यत पळतोय, पण आपले डोळे पुढच्या ट्रॅकवर नसून प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवर आहेत. अगदी बरोबर. आपण सतत बघतोय की कोण टाळ्या वाजवतंय आणि कोण हसतंय. पण माझा एक प्रश्न आहे, आपण लोकांच्या फीडबॅककडे पूर्णपणे दुर्लक्ष कसं करू शकतो? म्हणजे कधीकधी लोक विधायक टीका पण करत असतात ना, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणतो.
जर माझी एखादी बिझनेस आयडिया खरोखरच खराब असेल तर मी ऐकायला नको का? हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. विधायक टीका आणि लोकांची वैयक्तिक भीती यात खूप मोठा फरक आहे. ओके. विधायक टीका ही तुमच्या कामावर असते. तुझ्या बिझनेस प्लॅनमध्ये ही त्रुटी आहे, ती अशी सुधारता येईल. हे विधायक झालं. पण जेव्हा लोक म्हणतात हे तुझ्याने होणार नाही, असं कोणी करत नसतं, तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या बिग स्नूजमधून बोलत असतात. अच्छा, म्हणजे ती त्यांची भीती असते. अगदी. ते स्वतः असुरक्षित असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करून जर यशस्वी झालात तर आपणही हे करू शकलो असतो, पण आपण घाबरलो. या त्यांच्या स्वतःच्या अपयशाची त्यांना जाणीव होणार असते. म्हणून ते त्यांच्या भीतीचे ओझे तुमच्यावर लादत असतात. राईट. बंधूंचं उदाहरण इथे एकदम चपखल बसतं. हो, राईट ब्रदर्स. त्यांनी जेव्हा विमानाचा शोध लावण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या आईला टोमणे मारले होते. तुझ्या मुलांनी हे काय चालवलंय, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, माणूस कधी हवेत उडू शकतो का? बापरे, विचार कर. हो ना. जर राईट बंधूंनी त्या शेजाऱ्यांचा विचार करून तो फीडबॅक मनावर घेतला असता तर आज आपण विमानाने प्रवास करू शकलो नसतो. आणि दुसरं एक मजेशीर उदाहरण लेखिकेने दिलं आहे लॉइन क्लॉथ मॅनचं. अरे हो, तो माणूस. ती जंगलात हायकिंगला गेलेली असताना तिला एक माणूस दिसतो ज्याने अंगावर फक्त एक लॉइन क्लॉथ म्हणजे प्राण्यांच्या कातडीचं साधं वस्त्र घातलेलं असतं आणि तो एका मेलेल्या खारीला पर्ससारखं फिरवत अत्यंत आत्मविश्वासाने जंगलात चाललेला असतो. हा. तो माणूस पूर्णपणे वेडा वाटतो ऐकायला, पण त्याचं ते स्वातंत्र्य खरोखरच कौतुकास्पद आहे. हो ना. त्याला जगाची, लोकांच्या मतांची कसलीच पर्वा नसते. बरोबर. तो त्याच्या विश्वात पूर्ण आनंदी असतो. आता या उदाहरणाचा अर्थ असा नाही की तुम्हीही तसं काहीतरी विचित्र करावं. नक्कीच नाही. पण इथून आपण एक महत्वाचा नियम बनवू शकतो. कोणताही निर्णय घेताना स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, माझ्या या कृतीमुळे मी कोणाचं नुकसान तर करत नाही ना? जर उत्तर नाही असेल तर लोकांना काय वाटेल याचा विचार पूर्णपणे सोडून द्या. बर. लोकांची पर्वा करायची नाही हे समजलं. आपली फ्रिक्वेन्सी सेट करायची हेही समजलं. ओके. पण हे सगळं करूनही अनेकदा आपण जागेवरच असतो, कारण आपण फक्त विचार करत असतो, कृती करत नाही. आणि हा माझ्या मते या सखोल चर्चेतला सर्वात पॉवरफुल मुद्दा आहे. इच्छा असणे म्हणजे वॉन्टिंग आणि निर्णय घेणे म्हणजे डिसाइडिंग यातला फरक. अगदी बरोबर. कारण मला असं वाटतं की आपण बऱ्याचदा सगळं परफेक्ट होण्याची वाट बघतो आणि त्या नादात टाळाटाळ करत राहतो. प्रोक्रॅस्टिनेशन ज्याला म्हणतात. हो, आणि परफेक्शनिझम हा एक चांगला शब्द वाटत असला तरी तो टाळाटाळ करण्याचा एक अतिशय फॅन्सी मार्ग आहे. फॅन्सी मार्ग. हो, तो तुमच्या बिग स्नूजचाच एक डाव आहे तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा. इच्छा असणे म्हणजे सोफ्यावर बसून विचार करणे, पण निर्णय घेणे म्हणजे परतीचे सगळे मार्ग बंद करणे. लेखिका म्हणते तसं डन इज बेटर दॅन परफेक्ट. म्हणजे पूर्ण करणे हे परफेक्ट करण्यापेक्षा नेहमीच चांगले असते. अगदी. पण मला सांगा, समजा मला एखादा मोठा बदल करायचा आहे, पण माझ्याकडे प्लॅन नाहीये, मला पुढचा रस्ताच माहिती नाहीये, तरीही मी उडी मारायची. हे थोडं भयानक नाहीये का? म्हणजे पॅराशूट नसताना विमानातून उडी मारल्यासारखं वाटतंय हे. भयानक नक्कीच आहे. पण जेव्हा तुम्ही निर्णय घेता तेव्हा तुमचा मेंदू आपोआप प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये जातो. तुमचं काम कसं होईल हे सुरुवातीलाच शोधणे नाहीये. अच्छा, म्हणजे हाऊवर लक्ष द्यायचं नाहीये ना? नाही, तुमचं काम फक्त काय करायचंय म्हणजे व्हॉट हे ठरवून पूर्ण ताकदीने कामाला लागणे आहे. जेव्हा तुम्ही पक्का निर्णय घेता तेव्हा मार्ग आपोआप तयार होतात. यावर लेखिकेचं स्वतःचं ते एथनिक फोक आर्ट्स फेस्टिवलचं उदाहरण ऐकण्यासारखं आहे. हो, तो किस्सा खूप इन्स्पायरिंग आहे. तिला इव्हेंट प्रोडक्शनचा शून्य अनुभव होता, काहीही माहिती नव्हतं. तरीही तिने आत्मविश्वासाने मुलाखत दिली. तिला फक्त हे काम करायचं होतं आणि तिने चक्क ती नोकरी मिळवली. हो, आणि नोकरी मिळवल्यानंतर तिने पॉलिश बिअर गार्डन, डान्सर्स, बॅगपाईप्स आणि खाण्याचे स्टॉल्स या सगळ्यांचा तो मोठा इव्हेंट प्रचंड यशस्वी करून दाखवला. खरंच भन्नाट आहे हे. तिने काय करायचं हे ठरवलं होतं, कसं करायचं हे ती वाटेत शिकत गेली. अडखळे आले पण तिचा निर्णय पक्का असल्यामुळे ती मागे फिरली नाही. मग जर आपल्यालाही अशीच कृती करायची असेल आणि आपली टाळाटाळ थांबवायची असेल तर आपण काय करू शकतो? पुस्तकात एक अतिशय भन्नाट आयडिया दिली आहे, एखाद्या कठोर किंवा रागीट व्यक्तीसोबत पैज लावण्याची. हो, मेक अ बेट विथ समवन मीन. हो, हे भारी आहे. आपण स्वतःला दिलेल्या डेडलाईन्स आपण सहज मोडतो कारण तिथे कोणतीही शिक्षा नसते. पण समजा तुम्ही एका अशा व्यक्तीसोबत पैज लावली जिला तुम्ही अजिबात आवडत नाही.
आणि पैज अशी असेल की जर तुम्ही तुमचं काम शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण केलं नाही तर तुम्हाला त्या व्यक्तीला 10,000 रुपये द्यावे लागतील किंवा अशा एखाद्या संस्थेला दान द्यावे लागतील ज्यांचा तुम्ही खूप तिरस्कार करता. विचार करा काय होईल. बापरे, मी रात्रंदिवस एक करून ते काम पूर्ण करेन. माझी सगळी टाळाटाळ, माझा आळस एका सेकंदात गायब होईल. कारण तिथे मोठी किंमत मोजायची भीती असते. एक्झॅक्टली. आणि याच पद्धतीने आपण आपल्या स्वतःला कृती करण्यासाठी भाग पाडू शकतो. खूपच सखोल आणि विचार करायला लावणारी चर्चा झाली आज आपली. आपण आत्तापर्यंत काय काय समजून घेतलं त्याची एकदा वेगात उजळणी करूया. नक्कीच. सर्वात आधी आपण पाहिलं की आपल्या डोक्यात बसलेला तो लहानपणीचा प्रोग्रॅम द बिग स्नूज आपल्याला सुरक्षितेच्या नावाखाली कसं मागे खेचतोय. त्यातून जागरूक होऊन जागे होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. दुसरं, योग्य फ्रिक्वेन्सी सेट करणं, म्हणजे फक्त विचार न करता ती मानसिकता आणि ती ऊर्जा स्वतःमध्ये आणणं ज्यामुळे आपला मेंदू नवीन संधी शोधू शकेल. हो. तिसरं, सेल्फ परसेप्शन इज अ झू. लोकांच्या मतांचा विचार करणं सोडून देणं. जोपर्यंत आपण कोणाचं नुकसान करत नाही तोपर्यंत आपला मार्ग आपणच निवडायचा. आणि चौथं, फक्त इच्छा न ठेवता पक्का निर्णय घेणं. परफेक्ट वेळेची वाट न पाहता कृतीला सुरुवात करणं. परफेक्ट. पण ही चर्चा संपवण्याआधी पुस्तकातला एक शेवटचा विचार मला इथे मांडायचा आहे, जो माझ्या डोक्यातून जात नाहीये. आपण जेव्हा ही सगळी वाटचाल करत असतो, पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा बऱ्याचदा आपण जुन्या रागांना, अपमानांना घट्ट पकडून ठेवतो. हो, आपण कुढेत बसतो. पुस्तकात फॉरगिव्ह ऑर फेस्टर म्हणजे माफ करा किंवा कुढेत बसा या नावाचा एक अध्याय आहे. होय. आणि तिथे दिलेली रिकाम्या बोटीची संकल्पना, एम्प्टी बोट एनालॉजी खूपच सुंदर आहे. हां, म्हणजे काय नक्की? समजा तुम्ही एका शांत तलावात बोटीत बसला आहात. धुकं आहे आणि अचानक एक दुसरी बोट वेगात येते आणि तुमच्या बोटीला जोरात धडकते. बापरे, मला तर भयंकर राग येईल. साहजिकच आहे. तुम्ही रागाने मागे वळून बघता, शिव्या द्यायला तोंड उघडता, तर तिथे बोटीत कोणीच नसतं. ती बोट रिकामी असते, वाऱ्यामुळे ती वाहत आलेली असते. आता सांगा, तुम्ही रागावणार का? नाही, कारण तिथे कुणीच नाहीये ज्याच्यावर मी राग काढू शकेन. कुणी जाणीवपूर्वक मला धडक दिलेली नाहीये लक्षात आल्यावर मी शांत होईन आणि माझी बोट सरळ करून पुढे जाईन. पण जर त्या बोटीत कोणी माणूस असता तर मात्र मी नक्कीच भांडण केलं असतं. आणि हेच माणसांचं मानसशास्त्र आहे. जेव्हा कोणी तुम्हाला दुखावतं, तुमचा अपमान करतं, तेव्हा तुम्ही तो राग धरून ठेवता. पण तो राग म्हणजे तुमच्या यशाच्या मार्गातील एक मोठा स्पीड ब्रेकर आहे. खरंय. राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःच विष पिऊन समोरच्या माणसाच्या मरणाची वाट बघण्यासारखं आहे. म्हणूनच जेव्हा कोणी त्रास देईल तेव्हा त्या व्यक्तीला समीकरणातूनच बाहेर काढा. ती रिकामी बोट होती असं समजा. लोकांना माफ करा आणि तुमची ऊर्जा स्वतःच्या ध्येयाकडे वळवा. खरंच किती हलकं वाटतं हे ऐकून. सुरुवातीला आपण जो टॅकोज खात एका सामान्य आयुष्यात अडकल्याचा विचार केला होता तो आता पूर्णपणे बदलला असेल अशी मला खात्री आहे. कारण आता आपल्याला माहितीये की गाडीचं स्टिअरिंग आपल्याच हातात आहे आणि आपण तो बिग स्नूज कधीही बंद करू शकतो. अगदी बरोबर. तर ऐकणाऱ्यांनो, या सखोल चर्चेमधून तुम्हाला कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? तुम्ही स्वतःचा कोणता बिग स्नूज आज ओळखला? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या चर्चेसह.